नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सेल्फ इंडक्शनची माहिती घेतलेली आहे. तर आज आपण म्युच्युअल इंडक्शनची माहिती घेणार आहोत. तर आपण इंडक्टरची प्रॉपर्टी काल पाहिलेली होती की इंडक्टर एनी सडन चेंज इन करंट याला रेजिस्ट करून कॉइलमध्ये EMF जनरेट करत असतो. तीच प्रॉपर्टी आपण आता या ठिकाणी एक्सप्लेन करत आहोत. पण या ठिकाणी म्युच्युअल इंडक्शनसाठी अरेंजमेंट ऑफ टू कॉइल्स असते. तर आपल्याला वर पहिल्या लाईनमध्ये दिसत आहे अरेंजमेंट ऑफ टू कॉइल्स दॅट इज इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड बट मॅग्नेटिकली कपल्ड. म्हणजे या दोन कॉइल एकमेकासोबत कनेक्ट तर आहेत, परंतु त्या फक्त मॅग्नेटिकलीच कपल झालेल्या आहेत. इलेक्ट्रिकली त्या एकमेकासोबत इन्सुलेटेडच आहेत. अशामुळं आपल्याला फक्त पहिल्या कॉइलचं फ्लक्स दुसऱ्या कॉइलला लिंक होताना जाणवतं आणि यामुळं ज्या वेळेस फ्लक्स चेंज होईल त्यावेळेस सेकंडरी कॉइलमध्ये आपल्याला EMF इंड्यूस झालेले दिसते आणि ते डिटेक्ट करण्यासाठी आपण आता सेकंडरी कॉइलला गॅलनमीटर बसवलेला आहे. तर आपल्याला हा जो प्रश्न आहे सेपरेट जर विचारला तर 2 मार्काला येईल आणि सेल्फ आणि म्युच्युअल जर विचारला तर 3 मार्काला येईल. तर आपल्याला पर्टिक्युलर फक्त काय लिहायचं आहे या संबंधित माहिती देत आहे मी. बघा पुढं म्युच्युअल इंडक्शनची डेफिनेशन आहे पहिल्यांदा द फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड EMF in a coil that is secondary coil due to change in current in the neighboring coil that is primary coil. म्हणजे आपण प्रायमरी कॉइलचं जर करंट चेंज केलं तर सेकंडरी कॉइलमध्ये जर EMF इंड्यूस होत असेल तर त्याला आपण नाव दिलेलं आहे म्युच्युअल इंडक्शन. तर डेफिनेशन रिपीट सांगतोय मी. द फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इन अ कॉइल ड्यू टू चेंज इन करंट इन द नेबरिंग कॉइल इज कॉल्ड म्युच्युअल इंडक्शन. तर आपल्याला पहिल्यांदा एक डायग्राम काढायचे ज्याच्यामध्ये प्रायमरी कॉइल P1 P2 त्याच्या एकदम व्हेरी क्लोज सेकंडरी कॉइल S1 S2 ठेवलेली आपण. आता या अरेंजमेंटमध्ये आपल्याला पुढे ट्रान्सफॉर्मर दिलेला असल्यामुळं तुम्हाला इथं अपेक्षा आहे की मी पूर्ण एक्सप्लेन ट्रान्सफॉर्मरच्या पद्धतीने करेन, पण तसं केलेलं नाहीये. प्रायमरी कॉइल अँड सेकंडरी कॉइल आर व्हेरी क्लोज टू इच अदर अँड दे आर मॅग्नेटिकली कपल्ड. एवढीच लाईन टाकलेली आपण याच्यामध्ये. तर प्रायमरी कॉइलला एक बॅटरी जोडलेली आहे दॅट इज EMF E, एक स्विच K आणि सेकंडरी कॉइलला आपण एक गॅलव्हॅनमीटर जोडलेला आहे. आपण अरेंजमेंटमध्ये तेच लिहित आहोत. Consider primary coil P1 P2 and secondary coil S1 S2 fitted with galvanometer capital G are placed very close to each other as shown in figure. The coil that is primary coil P1 P2 is connected in series with source of EMF E and plug key K. When key K is closed म्हणजे आपण पाथ जर ऑन केला IP passes through the coil P1 P2. या कॉइल मधून आता प्रायमरी करंट IP पास व्हायला चालू होईल. आता बॅटरी हे फ्लक्च्युएटिंग करंट पास करत असल्यामुळं एनी सडन चेंज कॉजेस EMF इन द फर्स्ट कॉइल आणि ते EMF मॅग्नेटिकली लिंक करत आहे सेकंडरी कॉइल S1 S2 ला. म्हणजे S1 S2 ला आता मॅग्नेटिक फ्लक्स phi-s लिंक करणार आहे. When key K is closed, current IP passes through the coil P1 P2. मॅग्नेटिक फ्लक्स phi-s कारण इकडे जे करंट इंड्यूस झालेलं होतं त्या इंड्युस्ड करंटमुळं आता सेकंडरी कॉइलला मॅग्नेटिकली कपल्ड असल्यामुळं फ्लक्स लिंक होणार आहे. सेकंडरी कॉइलचं फ्लक्स आपण दाखवलेलं आहे phi-s. सो मॅग्नेटिक फ्लक्स phi-s linked with secondary coil S1 S2 at any instant is directly proportional to primary current IP. या कॉइलला जे काही फ्लक्स लिंक करणार आहे ते डिपेंड असणार आहे प्रायमरी करंट IP वर. ते आपण मॅथमॅटिकली दाखवलेलं आहे. phi-s is directly proportional to primary current IP. After replacing proportionality, we are taking a constant that is phi-s is equals to MIP, where M is called coefficient of mutual induction or mutual inductance. EMF induced in the secondary coil S1 S2 at any instant is given by. आता इथं जर फ्लक्स चेंज होत असेल तर या कॉइलमध्ये पुन्हा एकदा EMF इंड्यूस होणार आणि ते EMF आहे सेकंडरी EMF. तर ते सेकंडरी EMF ES इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी. आपला जनरल फॉर्म्युला लेन्झ लॉचा त्याच्यानुसार घेतलेला. ES इज इक्वल्स टू मायनस डी फाय एस बाय डी टी. सो व्हॉट इज फाय एस पुट हिअर मायनस डी बाय डी टी ऑफ MIP. याच्यामध्ये म्युच्युअल इंडक्शन कॅपिटल M कॉन्स्टंट असल्यामुळं बाहेर घेतलेला दॅट इज मायनस M DIP बाय डी टी. म्हणजे एनी चेंज इन प्रायमरी करंट कॉजेस सेकंडरी EMF ES. That is magnitude of induced EMF is given by modulus of ES is equals to modulus of minus M DIP by dt. मॉड्युलस मधून आपण निगेटिव्ह सिम्बॉल कॅन्सल करून फक्त मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह करून घेत आहोत दॅट इज M DIP by dt. याचा अर्थ असा आहे प्रायमरी करंटला चेंज करत विथ रेस्पेक्ट टू टाइम सेकंडरी EMF ES हे
सेकंडरी कॉइलमध्ये आपल्याला इंड्यूस होताना दिसतं आणि हे डिटेक्ट करण्यासाठी आपण इथं गॅलोमीटर कॅपिटल G कनेक्ट केलेलं आहे. तर आपल्याला या पूर्ण बिटमध्ये माहिती लिहायची आहे म्युच्युअल इंडक्शनची डेफिनेशन, त्याची डायग्राम, प्रायमरी कॉइल कशाला कनेक्ट केलेली आहे, सेकंडरी कॉइल कशाला कनेक्ट केलेली आहे, या दोन कॉइल कशा पद्धतीने कनेक्ट केलेल्या आहेत. वर लाईन टाकलेली मी, दे आर इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड बट मॅग्नेटिकली कपल्ड, म्हणजे फक्त फ्लक्स लिंक करणार आहे अशा पद्धतीने त्यांना क्लोज ठेवलेलं आहे. आणि या केसमध्ये प्रायमरी करंट जसं जसं चेंज व्हायला चालू होईल तसं तसं सेकंडरी EMF ES इंड्यूस होतो. हे आपल्याला लास्ट फॉर्म्युल्यामध्ये पण दिसत आहे. आणि हे जे काही फिनॉमिनॉन आपल्याला दिसत आहे ते या टर्न्सवर डिपेंड असतो. हे आपल्याला पुढच्या बीटमध्ये म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये क्लिअर होऊन जाईल. तर हे बीट जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.